मित्रांनो नमस्कार. मी मच्छिंद्र चाटे. मला जेव्हा बिनधास्त चित्रपटाचं कथानक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी या दोघांनी ऐकवलं तेव्हा ही कथा मला फार आवडली. या कथेमध्ये वैजू, मयुरी आणि शीला या 3 महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहेत. अभ्यासात हुशार आहेत. खास करून शीला आणि मयुरी या तर अभ्यासात फारच हुशार आहेत. वैजू थोडासा अभ्यासाकडे दुर्लक्ष करते, पण वैजू मयुरीची मैत्रीण आहे आणि मयुरीचा स्वतःपेक्षा वैजूवर जास्त विश्वास आहे. एक परिस्थिती उद्भवते. कॉलेजमध्ये थोडीशी हाशी, भांडणं किंवा काय हे चालूच असतं. खुन्नस वगैरे हा प्रकार सुरूच असतो. पण एके दिवशी आपलं लग्न टाळण्यासाठी, मयुरीचं लग्न टाळण्यासाठी वैजू एक थाप मारते की मयुरीचं काहीतरी अफेअर आहे आणि तिचं ज्याच्याशी अफेअर आहे त्याच्याशीच त्याचं लग्न लावून द्या वगैरे असं म्हणून एक खोटं नाव सांगते की महेश मुकादमशी वैजूचं लग्न लावून द्या. महेश मुकादमचं पत्र येतं, महेश मुकादमचा फोन येतो. महेश मुकादम भेटायला त्या 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवतो. ह्या तिथं जातात पण भेट होत नाही. मग या दोघी जणी त्याला हॉस्टेलवर भेटायला बोलवतात आणि त्याचा खून होतो. आणि त्या खुनाचा आरोप वैजू आणि मयुरीवर येतो. शीलानं तो खून प्रत्यक्ष पाहिलेला असतो आणि हा खुनी आपल्यालाही जिवंत सोडणार नाही म्हणून तीही बिचारी जीव वाचवण्यासाठी कुठेतरी पळून गेलेली असते. आणि मित्रांनो, ह्या 3 जणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी अशा एका वेगळ्या परिस्थितीत अडकतात आणि या परिस्थितीमध्ये त्यांना जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष मला खूप भावला. चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे हा एक सस्पेन्स थ्रिलर मूव्ही आहे असं लोकांना वाटतं, पण मला कायम ही एक संघर्ष कथा वाटली. मराठी माणूस अनेक जण पाहतात की बिचारे छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कुठेतरी अडकतात आणि त्यांना फार त्रास होतो. आणि हे अनेक मराठी भाषिकांच्या बाबतीत सतत घडत असतं. आणि त्यामुळे मी ठरवलं की ही कथा फार सुंदर आहे आणि या कथेवर चित्रपट बनवूया. चित्रपट बनला, पण चित्रपट माझ्या मनासारखा बनला. आणि चित्रपटात मला जे काही वाटलं होतं की ही संघर्ष कथा आपण मराठी भाषिकांना ऐकवावी म्हणून हा चित्रपट प्रदर्शित करताना मी प्रचंड जाहिरात केली होती. चित्रपटही प्रचंड चालला, लोकांना खूप आवडला. अनेकांनी हा चित्रपट 10-10, 20-20 वेळा पाहिला. आणि मित्रांनो, काळ निघून गेला. जवळजवळ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 26 वर्ष होत आहेत. पण एक गोष्ट सांगतो, 26 वर्षापूर्वी ज्या उत्सुकतेनं मी हा चित्रपट पाहिला होता त्याच उत्सुकतेनं मी हा चित्रपट आजही पाहतो. आजही, कारण सस्पेन्स मूव्हीमध्ये एकदा सस्पेन्स संपला की संपलं पिक्चरचं काम. पण असं नाही, बिनधास्त असं होत नाही. बिनधास्तमध्ये वैजू, मयुरी आणि शीला ह्या 3घींचा जो संघर्ष आहे, हा संघर्ष कुठंतरी माझ्या हृदयाला भिडलेला आहे, मला आवडलेला आहे. आणि त्यामुळे मला नेहमी वाटतं की ही संघर्ष कथा म्हणजे बिनधास्त चित्रपट प्रत्येक मराठी भाषिकांनी सिनेमागृहात जाऊन पाहायला पाहिजे आणि या संघर्ष कथेतून आवश्यक तो बोध घेतला पाहिजे की एक, सत्य कधी लपत नाही आणि दुसरी गोष्ट, परिस्थिती कशी असो घाबरायचं नाही, आपला संघर्ष कधी सोडायचा नाही. हा जो एक संदेश बिनधास्त अप्रत्यक्षरित्या देतो, हा संदेश अनेक लोकांना खूप आवडतो. म्हणून आज 26 वर्षानंतर पुन्हा हा चित्रपट मी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करतोय 20 जून 2025 पासून. आणि हा चित्रपट महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाषिकाला पाहता आला पाहिजे आणि या कथेतून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनातील अटळ असा संघर्ष अतिशय ताकदीनं करत राहिलं पाहिजे. संघर्ष केल्याने आपलं नुकसान होत नाही. संघर्ष केल्यानंतर आपली शक्ती वाढते आणि आपण जीवनामध्ये प्रचंड यशस्वी होऊ शकतो. संकटांना घाबरू नका, किंवा संकटामध्ये उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची बीज दडलेली असतात, हे लक्षात घ्या. आणि ही गोष्ट मराठीतल्या प्रत्येक मराठी भाषिकांनी लक्षात घ्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्यामुळं मी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी भाषिकांना मनापासून माझी इच्छा आहे की सिनेमागृहात या. तुम्ही हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल तरी मी त्यांना सांगतो की तुम्ही त्यावेळेस हा चित्रपट एक सस्पेन्स किंवा थ्रिलर म्हणून पाहिलेला आहे, हा विचार बाजूला ठेवा. तुम्ही एक वेळ हा चित्रपट वैजू, मयुरी आणि शीलाचा संघर्ष या दृष्टिकोनातून बघा.